मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर गुरुवारी 26 सप्टेंबर रोजी सकाळी 8:30 वाजण्याच्या सुमारास चारोटी नजीक रसायन वाहतूक करणारा टँकर उलटून अपघात झालाय। यामध्ये टँकरमधून रसायनाची मोठ्या प्रमाणात गळती झाली असून महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती। गुजरातकडून मुंबईकडे निघालेल्या टँकरवरील चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाल्याची माहिती देण्यात येते। टँकरमध्ये कपडे धुण्यासाठी वापरण्यात येणारी प्रसाधने बनवण्यासाठी लागणारे व्हाईट केमिकल असल्याची प्राथमिक माहिती देण्यात येत आहे। मात्र या रसायनाला डिझेलसारखा उग्र वास येत असल्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून रसायन घेऊन जाण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती। काही मालवाहू वाहन चालकांनी हे रसायन डिझेल असल्याचं गृहीत धरत वाहनांमध्ये भरून घेतलं। दरम्यान हे रसायन डिझेल नसल्यामुळे वाहन चालकांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागले असल्याची शक्यता वर्तवली जाते। महामार्गावर टँकरमधील रसायन गळती झाल्यामुळे काही काळ दोनही वाहिन्यांवरील वाहतूक बंद ठेवण्यात आली होती। त्यानंतर पोलीस आणि संबंधित यंत्रणांकडून वाहन बाजूला काढण्यात येऊन वाहतूक सुरळीत करण्यात आली। चल